शिक्षक आणि पारंपरिक ज्ञानाचा उपयोग शैक्षणिक पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी करावेत. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद खंडागळे, डॉक्टर शहाजी चंदन शिवे. नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स वाजे पुणे आणि फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेलफेअर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकास शिक्षकांची भूमिका राज्यस्तरीय परिसंवाद आणि शिक्षक गौरव समारंभ 2026 यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम पद्मजी हॉल, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून आजच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. भारतीय परंपरा, मूल्यव्यवस्था आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी. वाचन ही विचारक्षम समाज निर्मितीची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच स्त्री सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तनात शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आफताब अनवर शेख, प्राचार्य, चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स वारजे पुणे हे होते. त्यांनी परिसंवादाची संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांचे योगदान राष्ट्र उभारणीत किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. आणि या कार्यक्रमात ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026, जीवनगौरव पुरस्कार 2026, युवा गौरव पुरस्कार 2026, उत्कृष्ट शाळा पुरस्कार तसेच इतर अनेक मानाचे पुरस्कार देऊन शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शाळा व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कॅम्प एज्युकेशन सायरस पुनावाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्यामुळे या कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली. श्री युवराज हरिदास ताटे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री विलास लोंढे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे, आयोजकांचे, उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले. हा परिसंवाद आणि गौरव समारंभ शिक्षकांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा आणि प्रेरणादायी आणि विकसित भारताच्या संकल्पनेला दिशा देणारा ठरला आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, पुणे.